हॅलो गाईज, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि पहिल्याच व्लॉगमध्ये मला तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे. अं, तर मी गौरी मोरे, माझं यूट्यूबचं चॅनेल आता नवीनच आहे. मी शॉर्ट व्हिडिओ टाकते, प्लीज जाऊन बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक टन करा आणि तोपर्यंत ही गंमत बघा. तर कसं झालं की आमची गॅलरी आहे ना ती उघडीच असते आणि त्याच्या उघडी नसते खरं तर, म्हणजे बंद असते. आणि त्याची गॅलरीमध्ये ना अशी कबूतर असतात. तर आज ना चुकून मी बराच वेळ डोअर ओपन ठेवल्यामुळे ना हे पाहुणा घरात आलेला आहे. तो पाहुणा पण घाबरलेला आहे आणि मी पण घाबरलेली आहे. त्याचं लक्ष माझ्याकडे आहे, तो बघते माझ्याकडे. त्याला जा जा म्हणते, बाहेर जातच नाहीये. मी किती काय काय टाकलंय त्याच्या साईडला बाजूला, तरी त्याला भीती नाही वाटत, ते तर जातच नाहीये. आणि तर मी याला बाहेर कसं घालू, आता याचा पाहुणचार तरी कसा करू? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की काय करू मी. प्लीज चॅनलला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच. बाय, गुड मॉर्निंग, बाय. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. तर गाण्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी चालले आळंदीला. माझे केस बघा कसे झाले आहेत. तर हा रोड तुम्हाला ओळखीचा असेलच, कारण मी आळंदीला चालले. सो पुण्यात तिला असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ही माझी आजी आहे, तिचं वय वर्ष 85 आहे, खूप वयस्कर आहे. पण तिचा हट्ट होता की तिला जायचंच होतं. म्हणजे ती अशी वाकून वाकून चालते, तुम्ही बघू शकता. खूप अवघड होतं तिच्यासाठी, पण ठीक आहे. आणि इथं समोर मला रंगीबिरंगी खेळणी दिसली ना, मला माझ्या निशूचीच आठवण आली. त्याला घेऊन आली होती मी एकदा इथे. तर असंच आम्ही आलो मंदिरामध्ये. मुखदर्शनच घेत बसलो होतो. इथं हरिपाठ वगैरे होणार होतं थोड्या वेळा, त्याच्यामुळे इथं गर्दी बरीच जमत होती म्हणजे. तर माझी आजी बघा अशी बसली आहे. आणि पुन्हा आम्ही तिथं बसलो, बराच वेळ बसलो. थोडा वेळ तिचं म्हणजे निरीक्षण केल्यानंतर सगळीकडचं असं घुमट वगैरे पाहिल्यानंतर आम्ही बाहेर आलो. आम्ही घरीच जाणार होतो आता, पण आम्हाला वाटेत सिक्युरिटी गार्ड भेटले आणि त्यांनी विचारलं की आजींचं दर्शन झालं का. गर्दी खूप होती त्यामुळे त्यांनाही असं वाटलं की आजींचं दर्शन कदाचित झालं नसेल. तर त्यांनी आमच्यासोबत अजून काही वयस्कर लोकांना VIP एंट्री दिली आणि VIP एंट्रीने आम्ही मंदिरात गाभाऱ्याच्या आतमध्ये अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने पाया पडून वगैरे तिला भेटलं आजीला माझ्या. आणि ही नदी तिला खूप इच्छा बघायची होती, ही नदी बघायची इच्छा होती आजीला. तर आलो, पण पाणी असं काळं काळं होतं. तरीही तिने पाय धुतलेच. तर पुन्हा आम्ही इथं वासुदेवांच्या इथं बसलो. हे रूप बघायला असं गावाकडेच मिळतं. आणि इथं अशा तीर्थ ठिकाणी वगैरे पंढरीच्या तिथं, म्हणजे पंढरीच्या आळंदी